नवी मुंबईतील पाम बीच मार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात घडल्याने हा मार्ग आता अपघातांचा हॉटस्पॉट बनला आहे. मध्यरात्री झालेल्या या अपघातात भरधाव वेगातील महागडी डुकाटी नामक दुचाकी एका कारवर आदळल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून कार चालकालाही दुखापत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही दुर्घटना सानपाडा येथील मोराज चौकात घडली. कार चालक आपली कार उजवीकडे वळवत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीस्वाराला अंदाज आला नाही. त्यामुळे भरधाव वेगातील दुचाकी थेट कारवर जाऊन धडकली. ही धडक इतकी भीषण होती की कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे, तर डुकाटीचा समोरील भाग अक्षरशः चक्काचूर झाला आहे. अपघातात दुचाकी चालक आणि कार चालकाला दुखापत झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान पाम बीच रोडवर वाढत्या अपघातांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रात्रीच्या वेळी होणारे बेशिस्त ड्रायव्हिंग, भरधाव वेग आणि रेसिंगमुळे या मार्गावर अपघातांची मालिका सुरू असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. वाहतुकीचे नियम सर्रास पायदळी तुडवले जात असून वेगमर्यादांचे पालन होत नसल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी ठोस उपाययोजना करून या मार्गावरील अपघात रोखावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.